सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता 5वी विषय गणित भाग 1 धडा 4 गुणाकार व भागाकार उदाहरण संग्रह 16 स्वाध्याय आणि संपूर्ण उत्तरे। एक ताबांनी 10,000 रुपयांपैकी 7,000 रुपये शाळेला देणगी दिली। उरलेली रक्कम प्रत्येक इयत्तेत सर्वांगीण प्रगती दाखवणारा एक याप्रमाणे 6 विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून समान वाटण्यास सांगितले, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपयांचे बक्षीस मिळेल? उत्तर: प्रत्येक विद्यार्थ्याला 500 रुपयांचे बक्षीस मिळेल। 2 सहलीसाठी 50 मुलांकडून प्रत्येकी 260 रुपये वर्गणी जमा केली। त्यांपैकी 11,450 रुपये सहलीसाठी खर्च झाला, तर किती रुपये शिल्लक राहिले? उत्तर: 1,550 रुपये शिल्लक राहिले। एका दुकानदाराने साखरेचे 50 किग्रा वजनाचे पोते 1750 रुपयांस आणले। साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्याला ती साखर प्रति किग्रा 32 रुपये दराने विकावी लागली, तर त्याला किती रुपये कमी मिळाले? उत्तर: त्याला 150 रुपये कमी मिळाले। 4 दुकानदाराने 1870 रुपयांस एक याप्रमाणे 7 कुकर खरेदी केले। ते सर्व कुकर 14,230 रुपयांस विकले, तर त्याला किती रुपये जास्त किंवा कमी मिळाले? उत्तर: त्याला 1,140 रुपये जास्त मिळाले। 5 एका सोसायटीतील 14 कुटुंबांनी मिळून गव्हाची प्रत्येकी 98 किलोग्रॅम वजनाची 8 पोती आणली। त्यातील गहू त्या सर्व कुटुंबांनी समान वाटून घेतला, तर प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला किती किलोग्रॅम गहू आला? उत्तर: प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला 56 किलोग्रॅम गहू आला। 6 एका इमारतीवरील टाकीची धारकता 3000 लिटर आहे। त्या इमारतीत 16 कुटुंबे राहतात। प्रत्येक कुटुंबाने रोज 225 लिटर पाणी वापरले, तर त्या पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरेल का? पुरणार नसल्यास रोज किती पाणी कमी पडेल? उत्तर: रोज 600 लिटर पाणी कमी पडेल। हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते। नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा एकदा धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।